हिवाळ्यात लिंबूचा वापर थोडा कमीच असतो, त्यामुळे आपण काय करतो, लिंबूचं मस्त असं लोणचं तयार करतो। तसंच मी पण आज लोणचं बनवणार आहे आणि लिंबूचं गोड लोणचं करणार आहे। झाडालाच लिंबू पिकलेले आहेत, किती मोठ्या आकाराचे आहेत तुम्ही पाहू शकता। अगदी आपण घराच्या आपल्या परसबागेमध्ये थोडीशी जरी जागा असेल तर तिथे आपण लिंबूचं कढीपत्त्याचं झाड लावलं तर नक्कीच ते आपल्याला उपयोगी पडतं। तर लिंबू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, त्याच्यानंतर कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची, त्याच्या फोडी करायच्या, लिंबूतले बी काढून टाकायचे। एका लिंबूचे 5 ते 6 काप झालेले आहेत, लिंबू मोठे असल्यामुळे। आणि याच्यामध्ये खडा मीठ घालणार आहे, मोठं मीठ घालणार आहे, ते थोडंसे मिक्सरला वाटून घेणार आहे। आणि नेहमीप्रमाणे आपली घरामध्ये जी हळद असते ती हळद घालायची आहे। इथे साखरेचा पाक तयार करायला घेतलेला आहे। साखरेच्या पक्क्या पाकामध्ये लाल तिखट घालायचं, त्याच्यानंतर या लिंबूच्या फोडी घालायच्या आणि एक दणदणीत वाफ आणायची। झालं मस्त असं हे लिंबूचं गोड लोणचं। आणि याचा पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल। आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा।